नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आता पावसाचे दिवस चालू आहेत. एकदम छान अशी गरमागरम कुरकुरीत आपण आज भजी बनवणार आहोत. तर नक्कीच ट्राय करून बघा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बघा इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे. त्यानंतर जिरेपूड ॲड करते आहे. त्यानंतर थोडीशी हळद. त्यानंतर मी हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. हिरवी मिरची आणि लसूण ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ ॲड करणार आहोत. तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ॲड केलं तरीही चालेल. त्यानंतर धनेपूड ॲड करायची आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ पण ॲड करायचं आहे. मिठाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे थोडासा. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर हे भज्यासाठी बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण बनवायचं नाही आहे. तुम्ही पाहू शकतात बघा. आता आपलं इथं पीठ रेडी आहे. तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता छान आपण भजी सोडून घ्यायची आहेत तेलात गरमागरम. छोटे मोठे ज्या साईजचे पाहिजेत त्या साईजची तुम्ही भजी सोडून फ्राय करू शकता. बघा एकदम छान अशी कुरकुरीत आणि पावसाच्या दिवसात मस्त खायला भजी रेडी होतात. छान खरपूस कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि पाऊस म्हटलं की भजी खायचा मूड होतोच. तर नक्की ट्राय करून बघा. 2 ते 3 मिनिटानंतर एकदम छान भजी फ्राय होतात. बघा आता इथं आपली सगळी भजी फ्राय झालेली आहेत. आता आपण हे छान साईडला काढून घेऊया. एकदम कुरकुरीत अशी ही आपली कांदा भजी बनवून रेडी आहेत. नक्कीच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एकदम छान कुरकुरीत आणि चटपटीत खायचं मन होतं. तर नक्की ही भजी ट्राय करून बघा. तुम्हाला आवाजावरून समजतच असेल की किती कुरकुरीत झालेली आहेत. त्याचबरोबर मिरच्या बी फ्राय केलेल्या आहेत मी. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू.